राज्यात पुन्हा एकदा उन्हाची लाट तीव्र होत असताना तळकोकणातही तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तापमानाचा पारा तब्बल 37 अंशांवर पोहोचल्याचं दिसून येत असून नागरिक उष्णतेने हैराण होत आहेत। कडक उन्हामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर वर्दळ कमी झाली असून पर्यटक आणि स्थानिक नागरिक उष्णतेपासून बचाव करण्यासाठी कोल्ड्रिंक, ज्यूस आणि थंड पेयांच्या दुकानांकडे वळताना पाहायला मिळत आहेत। दरम्यान वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शासनाने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। विशेषतः दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन करण्यात आलंय। तसेच पुरेसे पाणी पिणे, हलके सैल कपडे परिधान करणे आणि उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे।